शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी कर्जमाफीची आग्रही मागणी करत आहेत. परंतु राज्य सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र निराशा झाली आहे. मागील 2-3 वर्षापासून आसमानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन आणि उत्पन्न घटलं आहे. परिणामी शेती आजबट्ट्यांचा धंदा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, महायुती सरकारने शेतकऱ्यांना निवडणुकीनंतर संपूर्ण कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकांच्या कर्जाची परतफेड केली नाही. शेतकऱ्यांवर सहकारी आणि मध्यवर्ती बँकांची कर्ज थकलेली आहेत. बँकांकडून वसुलीचे प्रयत्न सुरू असले तरीही सरकारच्या आश्वासनामुळे शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे. तर बँकांनी कर्ज वाटपाला आखडता हात घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झालेली आहे. सरकारने दिलेला शब्द पूर्ण करावा यासाठी शेतकरी मात्र आग्रही आहेत. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने यापूर्वी राज्यात 2 वेळा कर्जमाफीचा निर्णय घेतला, परंतु त्यातील पात्र लाभार्थी अद्यापही वंचित आहेत. 2017 साली तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवली होती, परंतु त्यातील 6,000 कोटीचं वाटप अद्यापही करण्यात आलेलं नाहीये. तसेच 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव ठाकरे साहेब यांनी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, परंतु अद्यापही त्यातील 49,000हून अधिक शेतकरी वंचित आहेत. शेतकरी मित्रांनो, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आलेल्या प्रोत्साहनपर अनुदानाचे 346 कोटी रुपये राज्य सरकारकडे थकलेले आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात संपूर्ण कर्जमाफीसह या रखडलेल्या कर्जमाफीची दारं खुली होतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. कारण राज्य सरकारने निवडणुकीनंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती, परंतु राज्य सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर थकीत कर्जाचा 31,000 कोटींचा बोजा झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं अशी राज्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. परंतु राज्य सरकार मात्र शेतकरी कर्जमाफीवर मौन बाळगून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा संभ्रम वाढलेला आहे.